पाहुणे मंडळी माझी तारीख घेतली, मी त्यांचा आभार मानतो. तसेच पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसेच सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, भातदार, चोपदार, बेवडे बिवडे, तुमच्या सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेला सौंदर्य विठाल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबाराय. या अभंगातून ज्योतगुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जाग असणाऱ्या मुलांच्या मायबापाला धन्यता देतात. मग पहिला हा प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच्या दारुष्ट लटकवून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना ज्योतगुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील धन्यतेच्या लायकीचे आहेत. विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळेल साळ गोमटी, किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज, बीज जर चांगला असेल ना तर रोपटी चांगले जन्मू शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीजे बबुल का आमकाचे काय? महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची कर लागू शकते का? ओ आजोबा, लागू शकते का? म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग महाराज, हिरण्यकशिपू एवढा हा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचे कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयादू, त्या कयादूला इंद्रदेव चोरण्यात असताना तर नारदाचे लक्ष गेले. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खाक होशील. तर का तिची देवा वरी साता, तिची देवा वरी साता, तिची देवा वरी साता, तिची देवा. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तिची देवा वरी साता, तिची देवा वरी साता, तिची देवा वरी साता, तिची देवा. मग हिरण्यकशिपू तिची देवा वरी सता, तुका म्हणे पतिव्रता, तिथे सोड. तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. ती त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम
कैदूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हाद झाला. तरी मी सांगत नाहीये, भगवान श्री ज्ञानोबा राय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्णदाता हो उद्धवाला दला कृष्णदाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता उद्धवाला दला कृष्णदाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद काय जन्माला आला हो? त्याचे कारण आहे, त्याची आई पुण्यवती सुशेल मात्र पुण्येन मित्र पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं, उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कार्पांश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्माद पुत्र जन्माला येत असतो ना, तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना, तो बापाच्या बापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना, ते वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असतो ना, ते स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना, त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी जोधगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे जोधगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण. आपुलियाशी धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता आणि नंतर पिता, असं का? त्याचे कारण आहे, संतांचं वाङ्मय ही शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरे कारण आहे, बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेच आहे. काही दिवसाने संबंध हे पित्याचे. याचे तिसरे कारण आहे, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्मित असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्त्यावर चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा हवेपास करता असताना आपल्या अंगावर टिटरक आला ना, अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जोधगुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच देवत आहे. या जगतामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? आईच. आता जेवायला वाढणार कोण? आईच. पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काय बोलावं तर पप्प्या ताटवून उठून जाईल, एवढा भरपाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारलं,
आणि कुणी केली भाजी. त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. अग मग बायकोने केली होय. अग मग चालायचं. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, तो वरतोय काडी, आणि त्याची बायको मात्र जाडी जाडी, आई मात्र हटकुळी. तर का आई रे बैमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई ना माने, औरत को बमान, साधु संतों को कोई ना माने, हिजड़ों को बमान. आई रे बेईमान दुनिया आई रे. या जगतवामध्ये आई वडिलांना किंमत नाही. मग पिस्तोले तू 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 अरे तू रे स्टार्ट अप. हा तू हसण्यामध्ये वेळ घालू नका. ह्या जगात कोणाला किंमत आहे रे? खाली बस. तू उठ रे पिवळा शर्ट वाला. कोणाला किंमत आहे या जगात? छक्का. आता हर एक चौकात आता कुठे शेंगणार लागलं ना लगेच 100 रुपये. तसं वारकरी असल्यावर 1 रुपया नाही देतो. तुम्हाला नाही, पुरुष मंडळींना लगेच 100 रुपये. तसं वारकरी असल्यावर 1 रुपया नाही देतो. यांना आहे ना पुरुष मंडळींना पोत्यात घालू घालू मारावं लागते. यांचा असू द्या. ताई जवळ असताना आई माझी मायेचा सागर. आता बायको आल्यावर बायको माझी भांडणाचा संसार. आता नवरा बायको म्हणलं ना, नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच. पण प्रत्येकाची बायको वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडण करत असते. आता दुकानदारची बायकोची भांडण झाले ना, दुकानदारची बायको म्हणते हा नक्का पुढे सोड. आता न्हाव्याची बायको न्हाव्याला म्हणते तुम्ही माझा केसानी गळा कापला. न्हाव्याची. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच मऊ करेन. सुताराची. आता पेंटरची बायको पेंटरला म्हणते थांबा तुमचं थोबाडाचे रंग देतो. पिस्तोला कोणाची रे? आता वकिलाची बायको वकिलाला म्हणते थांबा तुमचा निकालच काढते. वकिलाची. आता डॉक्टरची बायको डॉक्टरला म्हणते थांबा तुम्हाला तपासूनच बघते. आता पकवादाची बायको पकवाजाला म्हणते. आता पकवादाची बायको पकवाजाला म्हणते नका कुणीकडे थप्प मारू. आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कुणीकडे बोलू. आता कीर्तनगारची बायको म्हणते माझं लग्नच झालं नाही का सांग विठ्ठल. असे 2 मित्र होते, सकाराम आणि एक तुकाराम. आता तुकाराम होता हुशार, सकाराम होता ढ. सकाराम होता ढ. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुरू पास व्हायचा. सकाराम 10वी पास झाला, 12वीला गेला, 12वी पण पास झाला. आता नोकर लागायची होती. आता मास्तरनी तुकारामला बोलवलं.
तुकारामला पहिला प्रश्न विचारला, या भारताचे पंतप्रधान कोण? तुकाराम म्हणला नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला, भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला, माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुकाराम म्हणला शास्त्र ज्ञानेश्वर चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. आता मास्तरने सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? सकाराम म्हणला नरेंद्र मोदी. मास्तरने म्हणले गल्लीतला असेल आणि दिल्लीतला असेल, असू शकतं, एका नावाचे भरपूर लोक असतात ना. दुसरा प्रश्न विचारला, आणि तुझा जन्म कधी झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला. मास्तरने हात बुडून घेतलं. अरे येडा झाला की काय? नाही, शास्त्रज्ञांना शोध चालू आहे. हे असे काही मुलं समाळत असतात. विठ्ठल जन्म कधी झाला? तू लई चॅप्टर दिसतोय. तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला माझा जन्म बुधवारी झाला. सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं माझा जन्म रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी तर सुट्टी असती. आता जन्माते नाही सुट्टीचं काय आहे का? अय पिस्तोल्या, या अशी काय मुलं समायत असतात. सर म्हणले उगवास तुला बेल्टच काढून मारेल. तो म्हणला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल. विठाल आता बेवडे बिले चॅप्टर बेवडे. आता कीर्तन संपला ना, मी म्हणलं व्यसन करणं वाईट आहे. कीर्तन संपलं, कालला तंबाखू. गावकऱ्यांनी लयच निवडून निवडून कीर्तनकार आणले रे. लय ठोकतायत आपल्याला. आताच लयच बारीक होतं पिल्लू, पण लय ठोकत होत रे. नका करू ना आयुष्य नाश करू नका. 100 टारकरे असू दे, एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात दम असलं तर पिऊन दाखवा. आमची मालिका गेली, आमचा गाता गेला. अरे नका करू नाश आयुष्यात, आयुष्य नाश करू नका. असंच मी एका गावी
माझं कीर्तन होतं 9ला कीर्तन होतं, मी 7लाच पोहोचलो. ते तारीख घेणार तेच माझ्या अंगावर धावलं. ये पोरा काय मध्ये मध्ये करतो हो बाजूला. महाराज येणारे, मी म्हणलं मीच महाराज आहे. मला वाटतं ड्रायव्हर आहे का, ड्रायव्हर का धोता येतो काय, ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. माणूस कसं पाहिजे, चोपदार चोपदार बाबा आमच्या संग येणार का उद्यापासून येणार का. विठाला 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 नाव ज्ञानेश्वर आणि प्याल्यावर सापडत नाही घर. नाव शांती नसलेलं बांना आणती. नाव गंगाधर ना आंघोळ नाही महिनाभर. एका आजीला झाली नात, त्या नातीचं नाव काय ठेवायचं, जनाबाई मुक्ताबाई कानुपत्रा. सुंदर जसं नाव ठेवायचं ना, म्हातारी बघायची टीव्ही. नाव काय ठेवलं, पप्पी. आता पप्पी कुठं असतं का. आता पप्पी आजी नाही गेली समुद्र सोडायला, कुठं, आळंदीला. तिथं लाखो वारकरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. नातनाजी दर्शन झालं, एसटी मध्ये बसले, पण एसटी मध्ये बसायलाच जागा नव्हती. दिवस मावळला, रात्र झाली, पण त्यांना का बसा जागा भेटली नाही. पण रात्री 6 वाजता ती एसटीच्या खाली कंडक्टर उतरला. आजीमाई काठी टेकट कंडक्टर पाशी गेली. कंडक्टर, दिवस मावळा, रात्र झाली, मला काय बसा जागा भेटली नाही. मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. कंडक्टर जागा टाकाला. दुसऱ्या कंडक्टरला दवाखान्यातच नेलं. आजी माझी सफरचंद घेऊन गेली. एक काय झोपायची वेळ, आता तरी माझी पप्पी घे. तो कोमातच गेला. आता शिवदेवर आला बोला की आजी माई तुमचं म्हणणं तरी काय होतं. माझ्या नातीचं नाव आहे पप्पी, तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. पहिलं सांगायचं ना, 2ला घे ना सोय खुपसायला. म्हणून नाव चांगलं असू दे. नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 नावातच वजन नाही. मुखी म्हणतात सुखवते पेरे डोंगरा दे ना साधू म्हणे. नकाच्या चुमळा झाल्या, लोकांनाचं पीठ खाऊन जगली माणसं. रावणाच्या काळात सोपं नव्हतं एवढं. अरे कीर्तनात नाचता, इथं कोण नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सगळी भोले ज्ञान देवा बोला बंग. सगळे भोले ज्ञान देवा बोला बंग. सगळी भोले ज्ञान देवा बोला बंग. सगळे भोले ज्ञान देवा बोला बंग. देवाचा गळा पितांबर. अरे नाथ देवाचा गळा पितांबर. हे नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवाच्या कीर्तनात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा हे नामदेवाच्या कीर्तनात नसतं. असाच छंद तुकोबारांना लागला होता. झोपीत सुद्धा नामचिंतन करायचे, स्वप्नात सुद्धा नामचिंतन करायचे, डोंगरावर जायचे आणि फक्त नामचिंतन करायचे, फक्त रामकृष्ण हरी. असा छंद लागायला पाहिजे. छंद या नामाचा असा छंद लागायला पाहिजे. ए पिस्तोले, ए काय तोंड आहे तू सांग, छंद आहे का तुम्हाला. ए तू उठ रे, कॅमेरा खाली कर, तू स्टँड अप.
ऐ उठ रे तू स्टँड अप तू उठ रे स्टँड अप ऐ तुझ्या मामाला पोरगी आहे का खाली बस आहे मामाला पोरगी आहे का तुझ्या मामाला पोरगी आहे का रे स्टँड अप तू उठ तुझ्या हा तुझं काय खरं नाही ए तू उठ रे स्टँड अप तू तुझ्या मागचा आहे काळा काळा तो हा उठ स्टँड अप तुझ्या मामाला पोरगी आहे का हा तू आहे स्टँड अप ए तू हा उठ त्याच्या मागचा हा मोठा ए मोठे हा उठ तुझ्या मामाला पोरगी आहे का किती तुला भाऊ आहे का हा खरे आहे तुझं ए तू उठ रे तू हा उठ तुला आहे का मामा पोरगी विठाला 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 एकाने मला प्रश्न विचारला महाराज जसं आपण बोललं ना ते कमी होत जातं मी म्हणलं मला नाही माहित सोपं आहे बीडी बोललं की कमी होत जाते एक म्हणलं महाराज तुम्हाला कीर्तन येतं ना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ती वरी गेली की खालीच येत नाही हो म्हणलं मला नाही माहित कशाला कीर्तन करतो उंची आता वरी गेल्यावर खाली येते का नाही मग एकाने डबल मला प्रश्न विचारला महाराज आशिक आहे ती पुढे गेली की मागेच येत नाही मी म्हणलं मला नाही माहित डेअरी आता पुढे गेली की मागे येते का त्याला व्यायाम करून करून मागे यावं लागतं विठाला 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 गावी गेलं एका मुलाला प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला त्याचे गुरुजी होते चॅप्टर ना खुर्चीवर बसून तंबाखू चोळत होते त्या मुलानं सांगितलं मास्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला गुरुजी होते चॅप्टर ना खुर्चीवर बसून तंबाखू चोळत होते त्या मास्तरने सांगितलं हळूच मोबाईल मधून किल्ल्या काढून दाखवू लागले तो म्हणाला महाराज मी सांग का अरे तुलाच म्हणतो तू सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला मी म्हणलं त्याचं सर्वांनाच माहिती पण कोणत्या किल्ल्यात झाला तो म्हणाला गुरुजीच्या किल्ल्यात झाला हे असे काय मुलं समायत असतात विठाला 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ही शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजांचं नाव काल किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांचं नाव काल निर्माण केले तलवारीच्या धारेवर ऐसे साठी प्राण झेपले
जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी 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 जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा टाळी वाजवा तिथं आनंदाने नाचत होती प्रजा आनंदाने नाचत होती प्रजा आनंदाने नाचत होती प्रजा हे आनंदाने नाचत होती प्रजा पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा पूर्ण समाज म्हणत होता जाणता राजा जाती धर्म केला गाजा वजा त्याने जाती धर्म केला गाजा वाजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा 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 सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजांचं नाव गाजत आहे गड किल्ल्यांच्या दगडावर म्हणून आई वडिलांची सेवा करा आई वडिलांना त्रास देऊ नका तुमच्या पाय पिळून विनंती आहे आई वडिलांची सेवा करा तुम्हाला एक दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठल आजपासून सुनवाईने सासूबाईला आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईचं खडपड बंद करा तुम्ही म्हणाले हिच्या आई अशी हिचा बाप तसा साडी दिला आणि पिसच राहिला एवढे भिकार आहेत का आपण ऐ सासा एवढे भिकार आहेत आपण तुम्ही उलट फिरायचं तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच माझ्या सुना तोंडच नाही सुनबाई चहाच घेऊन आत्याबाईच्या जगले येडे फक्त गोड बोला आणि म्हातारी बी लई काम करील पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा तुमच्या घरात पाहुणे रावले आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही उठलीच म्हातारी घेतलीच भांडे निघालीच घासायला आखे साबण करास करील पण भांडे आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा आय सुनबाई सुना कान सुन के सुना आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही धरू का तुमचं पायी म्हातारे म्हणून माऊलीचं दाणं ठेवलं का काय आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत म्हातारी म्हणते बाया दुसरंच लेकरू आले सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं सुंदर संसार करतं मला बी आई म्हणतं तू कशाला चपात्या करते मी आहे ना ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू सुनबाई टीव्ही पुढे
आणि म्हातारे चुली. इकडं टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. जीव कुठं रंगला? म्हातारी चपात्या करू करू. इकडून म्हातारी म्हणली रागीर झाले. हसलंच पाहिजे, जे हसतात ते सज्जन असतात आणि जे हसतच नाही हसलंच पाहिजे. एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, भीतीला टेकून बसतो आणि उदबत्याच्या वाटाच्या नाकात घुसतो. हाय तवर हसून घ्या, चालू नका लय तोरा. एक दिवस निघणारे वरात, पाठीमागे खोबर चिल्लरची परात. हे बारके पिस्तोले म्हणतात रोज मनावर राहतो रात. हे बारके यांचं कधी वाटत जायचं. इथं मास्तर आहे का कोणी? मास्तर ह्या गावात मास्तर आहे का? त्यांचं त्यांनाच माहित ते कसं. एका वर्गात 50 पोर म्हणजे काय सोपं आहे का? हे मनपान बसले म्हणून शांत नसतं, लय अवकाळी होई. सेम कृष्णावनी भगवान परमात्मा कृष्णा सेम. पेंद्या विठ्या महादेव गोद्या. ए खरे काय एवढे स्टँडअप तू नाही. खरे काय खरे आपले भक्त कधी खोट नाही बोलत. विठ्ठल परवा मी कीर्तनात जात असताना माझं कीर्तन 17 मध्ये असल्या कारणाने मी आळंदीतून सकाळी 11 वाजता निघालो. तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण शिसोर सम्राट भाऊसाहेब पाटील जाऊरकर आणि 2 कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी 2 वाजता 70 वर्षाची आजी आणि डोळ्यात चष्मा, हातात काठी, गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पाय चप्पल नसलेली 70 वर्षाची आजी. मी त्या आजीमाईला पाहिलं. लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितले गाडी थांबव. गाडी थांबविल्यानंतर मी त्या आजीमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतले. गाडी 5 किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तू मला मुलं किती आहे तो? तेव्हा त्या आजीमाईने सांगितले की पोरा मला 3 मुलं आहेत. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुमची मुलं तरी काय करतात तो? तेव्हा त्या आजीमाईने सांगितले की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे, माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे. मग मी आजीमाईला विचारलं, आजीमाई तुमचा 3रा मुलगा काय करतो? त्याचं नाव घेऊ नको. मी विचारलं टँगो मारतो काय? टँगो बियर खांबा नाही. काय पुरुष मंडळ तुमच्या गावात पेट्रोल पंप आहे का? पेट्रोल पंप आहे का? ते नाही दुसरं आहे का? 5:30 पुढे माझा नादी कोणी लागायचं नाही. तुझ्या नादी कोणी कुत्र सुद्धा लागत नाही. माणूस कसा लागेल? विठाल जेवढं कांद्याला मार्केट आहे ना त्यांच्या आईला डिमांड आहे. पोरांच्या आईला ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. आता तुमच्या एका मुलीसाठी आमचे आईबाप घालता काय? अय सासा तुमच्या मुलीसाठी आमचे आईबाप घालता काय? आता लग्नाचे लवकर झाले. एक पोरग माझ्याकडे आला, महाराज माझी एक इच्छा आहे. म्हणलं विचार ना. माझं लग्न करायचं. म्हणलं जमवतो. तो म्हणला काय करावं लागेल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. तो मला जमल ना? मी जमितो म्हणा ना. त्यांनी बाळ आणि बुक्का आणली, पण त्यांनी बारीक मण्याची माळ आणली. मी म्हणलं बारीक मण्याची माळ जमत नाही. बारीक म्हणलं बारीकच बायको भेटल.
म्हणायची. झोपताना हाटकाला कचाकच रुतायचं. मला म्हणायचं लय रुतताय. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या, मग रुतून द्या. लग्न म्हणलं की गाडी शिवच्या पोचवायचा. असा तो बारीक बुक्का लावायचा. मी म्हणलं मोठा लाव. तो मला कपाळ काढावे. मी म्हणलं लग्न मग लावतो. लग्न म्हणलं की गाडी शिवच्या पोचवायचा. धोतर नेहरू टोपी माळ बुका असा भंगडा केला. माझ्या कीर्तनात मी पुढं तो माग, मी पुढं तो माग. काही दिवसांनी तेच पुढं मी माग. लोक त्याच्यात पाया पडायचे महाराज महाराज. मी म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही रे. मग कीर्तन झालं. महिला मंडळ म्हणायचे अरे महाराज सोबत आलेलं होतं. आज उलट विचार करायचे. अरे धार्मिक दिसतंय, माऊली संग राहतंय, वारकरी दिसतंय, बुक्का लावतंय, आई वडिलांची सेवा करतंय. देऊन टाका पोरगी. 10 जणांची सोयरीक जमून दिली. आता इथं जर कोणाचं जमत नसल तर आमच्या टोळीत त्या माऊली चाहूरकर जिंदाबाद. आमच्या टोळीत टाळी वाजून काही फायदा नाही. खरे काय तू सांग रे. टँगो आणतो का? टँगो टँगो जुगार. आता लग्नाचे लवकर झाले. आता जे मोठे पोर आहेत ना, हे बघा इथं बसले. हे मोठे पोर आहेत ना, यांचं लग्न नाही होणार. यांनी एकच काम करायचं. भगवी लुंडी गोळायची, गांजा ओढायचा, ओम नमः शिवाय. साधू साधू. नाही जमलं नाही जमलं. काय कोटवाला नाही जमलं. दुसरं झोपेच्या टाइमला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची. नाही झोप आली आता डबल नाही झोप आली. आता टेबल नाही झोप आली. जमलं का? मला एवढंच काम आहे. आता पहिलं पोरींच्या बापाला म्हणत होता लग्न करा. पोरांचा बाप नाही. आता जिरली. पहिलं पोरांच्या बापाची टोपी वळवळ करत होती. आता जिरली. आता पोरांच्या बापाला म्हणतो लग्न करा. तो म्हणला नाही. आता पोरांच्या बापाला राम राम घालतो. तो म्हणला यंदा नाही. ते तुम्ही मसोबालाच घाला. तो म्हणला यंदा नाही. विठ्ठल व्यसनाच्या आधी जाऊ नका. मी म्हणला आजी माय तुमचा मुलगा टँगू मारतो काय? नाही. जुगार नाही. मग आजी माय तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय? तेव्हा त्या आजी माने सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्यासारखं रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. आता तेव्हा मला कळाले की मंडळी मी रोज एक गाव कीर्तन करत बोंबलत फिरतो. विठ्ठल ह्या कलयुगामध्ये साधुसंताला कोणीच मानत नाही. जो मानतो ना त्यांचे आई वडील त्याच्या लायकीचे आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाच्या पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कुलामध्ये जन्माला असतात हे ज्योत गोरतो का बरं अभंगाच्या दुसऱ्या